अशी एक लग्नगाठ भाग 25. तर मित्र आणि मैत्रिणींनो, आपण मागील भागात पाहिले की तृप्ती आणि श्रेयसच्या नात्यातला गुंता अजूनही सुटत नव्हता. तृप्ती खूप प्रयत्न करत होती श्रेयसपासून वेगळे होण्याचं, पण श्रेयस कुठल्याच प्रकारे तिला दाद देत नव्हता. तर आता पुढे श्रेयसने त्रासून आपल्याला सोडून द्यायला पाहिजे आणि सीमासोबत सुखाने संसार करायला पाहिजे म्हणून तृप्ती खूप प्लॅन करत होती. एक दिवस संध्याकाळीच ती श्रेयससमोर सीमाला बोलली, "ये बाई, मला माझ्या रूममध्ये चहा घेऊन ये." श्रेयस संतापाने तिला बोलला, "तृप्ती, सीमासुद्धा तुझ्यासारखीच या घरची सून आहे, कामवाली बाई नाही. बाई म्हणू नकोस तिला. सीमा नाव आहे तिचं. तिच्या नावाने हाक मार." तृप्ती हसू लागली. "ओ, आपल्या दुसऱ्या बायकोला बाई बोलल्याबद्दल साहेबांना राग आला वाटतं. पण बाईच आहे ती, कामवाली बाई. जो नवरा रात्री तिच्या रूममध्ये कधीही झोपत नाही, ती कसली या घरची सून आणि कसली तुमची बायको. कामवाली बाईच आहे ती." श्रेयस संतापाने तिच्यावर हात उगारतो. तेवढ्यात सीमा त्याला आवरते. ती म्हणते, "नाही, तुम्ही भांडण करू नका. तृप्तीताई मला माझ्या मोठ्या बहिणीसारखी आहे. मला चालेल ताईच्या तोंडून काहीही म्हटलेलं." असं म्हणून ती तृप्तीला म्हणाली, "चल ताई, तुझ्या रूममध्ये जा. मी आणते तुला चहा." असेच ती सीमाला काही बाई बोलून श्रेयसला संताप आणायची. कधी तिने आणलेला चहा फेकून द्यायची, कधी जेवणात खोड्या काढायची. सतत श्रेयससमोर तिला काही ना काही त्रास देत बसायची. तिच्या कामवाली बाई म्हणून अपमान करायची. नीताताई अगदी कडवळीने म्हणायच्या, "अगं तृप्ती, तू आपली कामवाली कलाबाई हिलासुद्धा मावशी म्हणून रिस्पेक्ट द्यायची आणि ही बिचारी तुला मोठी बहीण मानते तरी तू तिला कामवाली म्हणते." तृप्ती म्हणायची, "हो, मी तशीच आहे. नाही सहन होत तर द्यायला लावा ना मला डायव्होर्स तुमच्या मुलाला." एक दिवस सकाळी सकाळी श्रेयस तयारी करत असताना त्याने पाहिले की शर्टाचं बटन तुटलेलं आहे. सीमा श्रेयससाठी चहा नाश्ता बनवत होती. त्याने तृप्तीला सांगितलं की माझे शर्टाचं बटन लावून दे. तिने लगेच तेलाचे हात करून घेतले आणि म्हणाली, "ओ डार्लिंग, माझे हात पूर्ण तेलाचे भरलेले आहेत. तुमचं शर्ट खराब होईल. सॉरी. जाना असेच शर्ट घालून, हात दिसणार खूप." ती हसतच त्याला छेडू लागली. त्याला समजून गेलं की हिने अगदी जाणून बुजून केले. त्याला खूप संताप चढला, पण बाहेर जाताना वाद नको म्हणून त्याने कसं तरी स्वतःला कंट्रोल केलं. तेवढ्यात पटकन सीमा आली आणि तिने शर्टचे बटन लावून दिले. एक दिवस रात्रीच्या वेळेस तृप्तीच्या रूममध्ये श्रेयस गेला असताना तिने त्याचे अंथरूण त्याच्या अंगावर फेकून दिले. "बिलकुल यायचं नाही इथे, आणि जर यायचं असेल तर मी बाहेर जाते. सांगितलं ना एकदा, लक्षात नाही राहत का तुमच्या?" त्याने आलेला संताप कसा तरी गिळून मुकाट्याने बाहेर सोफ्यावर झोपला. त्याला झोप लागल्यावर अर्ध्या रात्रीच्या सुमारास तृप्ती बाहेर आली आणि त्याच्याजवळ बसून त्याच्या डोक्यावरून हात फिरवत होती. रडत होती, "मला माफ कर श्रेयस, मी एवढा अपमान करते, एवढा टोचून बोलते, तरीही का नाही ऐकत तुम्ही? आपला डायव्होर्स होणं गरजेचं आहे श्रेयस. हे कितीदा सांगू तुम्हाला? का नाही समजून घेत? तुमच्या सुखी संसारासाठी आणि सुखी जीवनासाठी ते आवश्यकच आहे. माझ्या स्वतःच्या मनाला कितीही त्रास झाला तरी मी तुमच्यापासून लांब जाणार. माझ्यावर एवढे प्रेम केलं तुम्ही. माझंही कर्तव्य आहे श्रेयस तुम्हाला सुखी बघण्याचं. माझ्यासोबत तुम्ही सुखी नाही राहू शकणार. सीमा खूप चांगली मुलगी आहे, तुमच्यावर खूप प्रेम करेल. तिला आपलंसं करा, मला सोडा. कसं सांगू मी तुम्हाला, काही कळत नाही मला. पण मी हार मानणार नाही. तुमच्या आयुष्यातून मी जाणारच, पण तुम्हाला त्याआधी सुखी बघूनच जाणार. तुमचा संसार सुखाने चालू असताना मला बघायचं आहे." असे ती पुटपुटत होती आणि रडत होती. अचानक सीमा तिच्या खोलीबाहेर आली आणि तृप्तीकडे अगदी आश्चर्याने एकटक पाहत होती आणि तिचं पुटपुटणं ऐकत होती. त्यानंतर दररोज श्रेयसला झोप लागली लागली की तृप्ती बाहेर यायची आणि त्याच्या उश्याशी बसून त्याच्या डोक्यावर हात फिरवायची आणि रडायची. सीमासुद्धा दररोज तिला बघायची. सीमाला पूर्ण समजले होते. ती तिच्या रूममध्ये येऊन मनाशीच म्हणाली, "नाही, आम्ही सगळेजण जो विचार करत होतो तसे बिलकुलच काहीच नाही. तृप्तीताई वरून जेवढी कठोर दिसते तेवढीच तिच्या अंतरात्म्यात अगदी मऊ नारळसारखी आहे. वरून कितीही कठोरपणे वागत असली तरी तिच्या हृदयात खूप प्रेम, माया, ममता भरली आहे." सीमाने मनाशी निश्चय केला, श्रेयस सरांचा आणि तृप्तीताईचा संसार पुन्हा बसवेन. त्यासाठी मला काहीतरी करावंच लागेल. सकाळी सोफ्यावर श्रेयसला झोपलेले पाहून नीताताईचा आत्मा खूप कुढायचा. त्या म्हणायच्या, "माझा मुलगा या दोन बायकांच्या मध्ये पिसला जात आहे. देवा, माझ्या या साध्या भोळ्या मुलाला कधी सुख देशील?"
त्याचा संसार पहिल्यासारखा कधी होईल सुखाने? कुणाची नजर लागली असेल माझ्या घराला? पूर्ण सुखच नाहीसं झालं आहे. काय करू मी देवा? माझ्या एकुलत्या एका मुलाचं दुःख माझ्याने पाहवत नाही आता. एक दिवस संध्याकाळी तृप्ती बाहेरून आली. नीताताई आणि श्रेयस घरी नव्हते. सीमा एकटीच घरी होती. ती सीडीवर चढून वरचे छतावरचे जाळे झटकून काढत होती. तृप्तीने ते पाहिले आणि हसून म्हणाली, अरे वा, कलाबाई मावशीनेही केलं नाही एवढं काम आमची नवीन कामवाली करत आहे. छान. पण तुला एक सांगू, आज घरी तुझी सासू व नवरा कोणीच नाही. जर मी या सीडीला धक्का दिला तर? असं म्हणून हसतच ती आपल्या रूममध्ये निघून गेली. सीमा काहीच बोलली नाही. ती तिचं काम मुकाट्याने करत बसली. पण थोड्याच वेळात बाहेर काहीतरी आवाज झाला धपकन. तृप्तीने घाईघाईने बाहेर येऊन पाहिलं. बघितलं तर सीमा सीडीवरून खाली पडली होती. आई ग म्हणून विवळत होती. तृप्ती पटकन तिच्याजवळ आली. अगं सीमा, हे काय केलंस तू? चल चल उठ, माझा हात पकड. खूप लागलं का तुला? सीमा म्हणाली, नाही ग ताई, पण थोडंसं लागलं. खूप पाय दुखतो आहे. तृप्ती म्हणाली, चल तुला दवाखान्यात नेते. तर सीमा म्हणाली, नाही ग ताई, एवढंही नाही लागलं. मी थोडंसं आयोडेक्स चोळून घेते आणि स्वयंपाकाला लागते. आई आणि श्रेयस येतीलच आता. तू काळजी करू नकोस. तृप्ती तिच्यावर ओरडली, वेडी आहेस का तू? उठतासुद्धा येत नाही आहे तुला नीट, आणि चालली कुठे स्वयंपाकाला? चल उठ, माझ्या आधाराने हळूहळू रूममध्ये चल. तृप्तीने तिला हळूहळू चालत नेऊन तिच्या बेडवर झोपवलं. आणि सीमा नाही म्हणत असूनसुद्धा तिने स्वतःच्या हाताने तिला आयोडेक्स चोळून दिलं. पाय चोळत असताना ती सतत सीमाला बोलत होती, एवढं काय काम करतेस ग तू? थकत नाही का कधी? जेव्हा बघावं तेव्हा कामच करत असते. कधी चांगला मेकअप करत नाही, छान छान कपडे घालत नाही, नवऱ्यासोबत बाहेर जाण्याचा हट्ट कर कधीतरी. प्रत्येक स्त्रीला नवऱ्यासोबत बाहेर जायचं असतं, नवऱ्यासोबत टाईम स्पेंड करायचा असतो. पण तू अशी कुठल्या मातीची आहेस ग? सीमा तिचं एवढं प्रेम पाहून आणि ती एवढ्या हळूवारपणे प्रेमाने पाय चोळत होती ते पाहून खरंच तिला असं वाटलं की जणू माझी मोठी बहीणच आहे. सीमाचा प्लॅन सक्सेस झाला होता. तिला तृप्तीचं मन तपासायचं होतं की तृप्ती खरंच अशी कठोर आहे का. तिला समजून आलं की तृप्तीचे मन खरंच खूप मायाळू आहे, पण ती अशी का वागत आहे हे तपासायचं अजून बाकी होतं. सीमा मनात म्हणाली, इथपर्यंत मी तपास लावला, याच्या पुढेही लावेल. सीमा उठू लागली. तेवढ्यात तृप्ती म्हणाली, कुठे जात आहे? गुपचूप झोप, मी करते स्वयंपाक आजचा. असं म्हणून तिने किचनमध्ये पाय ठेवला. जे जवळजवळ 2 महिन्यापासून ती किचनमध्ये गेलीच नव्हती. तिने अगोदरच्या सवयीप्रमाणे श्रेयसच्या आवडीचा स्वयंपाक बनवला. इकडे सीमा खूप खुश होती. तृप्तीच्या मनातलं प्रेम माया तिने अगदी जवळून बघितलं होतं. त्यामुळेच तिने सीडीवरून पडण्याचा प्लॅन केला होता आणि तिचा प्लॅन सक्सेस झाला होता. सीमा अगदी आनंदाने श्रेयस आणि नीताताईची वाट बघत होती. तृप्तीने सगळा स्वयंपाक करून डायनिंग टेबलवर झाकून ठेवला आणि तिच्या रूममध्ये चालली गेली. तर मित्रांनी मैत्रिणींनो, हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब